नमस्कार मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सर्व्हरलेस आर्किटेक्चरवर आधारित AWS चे सर्व्हिसेस. आता सर्व्हरलेस आर्किटेक्चर म्हणजे काय आहे? सर्व्हरलेस आर्किटेक्चर कसं काम करतं? सर्व्हरलेस आर्किटेक्चरचे फायदे, AWS सर्व्हरलेस सर्व्हिसेस, सर्व्हरलेस आर्किटेक्चर डायग्राम आणि रिअल वर्ल्ड यूज केसेस. ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे की सर्व्हर म्हणजे काय? सर्व्हर म्हणजे ॲप्लिकेशन आणि डेटा होस्ट करणारी सिस्टम. उदाहरणार्थ वेब सर्व्हर, डेटाबेस सर्व्हर, ॲप्लिकेशन सर्व्हर. ठीक आहे. तर हे ट्रेडिशनल आर्किटेक्चरमध्ये सर्व्हर मॅनेज करावा लागतो. उदाहरणार्थ जर तुम्ही जेव्हा क्लाउड कम्प्युटिंग नव्हतं, जेव्हा AWS किंवा Azure किंवा Google सारख्या सर्व्हिसेस नव्हत्या, तर तेव्हा कॉर्पोरेट लेवलला सर्व्हर कसं मॅनेज केलं जायचं, ॲप्लिकेशन कसं मॅनेज करायला जायचं, की उदाहरणार्थ एखादं तुम्ही पेरोल सिस्टम बनवलेली आहे, ठीक आहे, किंवा एम्प्लॉई मॅनेजमेंट सिस्टम बनवलेली आहे. तर त्यांचे दोन सर्व्हर बेसिकली असायचे. एक वेब सर्व्हर जिकडे ॲप्लिकेशन होस्ट केलं जायचं आणि एक डेटाबेस सर्व्हर जिकडे डेटाबेस स्टोअर केला जायचा. ठीक आहे. या दोन्ही सर्व्हर मॅनेज करणारी एक डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर असायचा किंवा एक सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर असायचा. तो या सर्व्हरचे मॅनेज किंवा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा किंवा पॅचिंग म्हणा किंवा सिक्युरिटी मॉनिटरिंग हे सर्व तो मॅनेज करायचा. आता ट्रेडिशनल आर्किटेक्चरमध्ये काय काय होतं की एखादा डेव्हलपर आहे, ठीक आहे, तर किंवा सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर आहे, तर त्याला ह्या खालील गोष्टीतला बघाव्या लागायच्या. उदाहरणार्थ सर्व्हर प्रोव्हिजनिंग, ऑपरेटिंग सिस्टम कॉन्फिगरेशन, स्केलिंग, सिक्युरिटी, मॉनिटरिंग. ठीक आहे. आता आपण पाहूया की सर्व्हर प्रोव्हिजनिंग म्हणजे काय, की उदाहरणार्थ त्याला बघावं लागेल की नंबर ऑफ युजर्स त्या पर्टिक्युलर ॲप्लिकेशनसाठी किती आहेत. समजा 100 युजर असतील, ठीक आहे, तर त्याप्रमाणे त्याला नंबर ऑफ सर्व्हर्स क्रिएट करावे लागायचे, इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करावं लागायचं. त्याच्यानंतर आहे OS कॉन्फिगरेशन. मग ते एकदा का सर्व्हर त्यांनी प्रोव्हिजनिंग केल्यानंतर, ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं ऑपरेटिंग सिस्टम कॉन्फिगर करायचं आहे हे सुद्धा त्याला ठरवावं लागायचं, की उदाहरणार्थ विंडोज हवं आहे की लिनिक्स हवं आहे किंवा कोणतं मॅक हवं आहे. ठीक आहे. कोणतं ऑपरेटिंग सिस्टम कोणत्या युजरसाठी आणि कोणत्या ॲप्लिकेशनसाठी सुटेबल असेल त्याप्रमाणे त्याला स्वतः मॅन्युअली कॉन्फिगर करावं लागायचं. त्याच्यानंतर स्केलिंग. स्केलिंग म्हणजे काय, समजा आता 100 युजर आहेत, तर 100 युजरचे 150 किंवा 200 युजर झाले, तर त्याप्रमाणे सर्व्हरची कॅपॅसिटी सुद्धा त्याला वाढवावी लागायची किंवा नवीन सर्व्हर त्याला कॉन्फिगर करावं लागायचे. किंवा 100 युजरचे 50 युजर झाले, तर एक्झिस्टिंग जे सर्व्हर आहेत ते त्या सर्व्हरचं युटिलायझेशन पण त्याला बघावं लागायचं. म्हणजेच काय, त्याला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल स्केलिंग मॅन्युअली करावं लागायचं बेस्ड ऑन द युजर्स रिक्वायरमेंट. त्याच्यानंतर आहे सिक्युरिटी, की प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टमला एक सिक्युरिटी कॉन्फिगर केलेली असते विथिन अ कॉर्पोरेट, की कोणत्या युजरला कोणते ॲक्सेस द्यायचे. हे झालं युजर लेवलचे सिक्युरिटी. त्याच्यानंतर आहे ऑपरेटिंग सिस्टमचे पॅचेस, सिक्युरिटी पॅचेस असतात जे मायक्रोसॉफ्ट, समजा विंडो असेल तर मायक्रोसॉफ्टकडनं मंथली किंवा पिरियडिकली एक सिक्युरिटी पॅचेस प्रोव्हाइड केला जातो ऑथोराइज युजर्सना किंवा लायसन्स युजर्सना, आणि ते तुम्हाला तुमच्या सर्व्हरवर ते पॅच डिप्लॉय करावं लागायचे किंवा अपडेट करावं लागायचे. ते सुद्धा सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर किंवा डेव्हलपरला मॅनेज करावं लागायचं. त्याच्यानंतर आहे मॉनिटरिंग. मॉनिटरिंगमध्ये काय चेक करावं की आपलं स्टोरेज व्यवस्थित आहे का, सफिशियंट आहे का, की स्टोरेज वाढवावे लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर जे टेम्पररी फाईल्स आहेत ते क्लीनअप व्हायला हवेत. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी डेव्हलपर किंवा सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटरला पाहावे लागायचे ट्रेडिशनल आर्किटेक्चरमध्ये. म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट खूप जास्त असते. त्याच्यानंतर आहे सर्व्हरलेस आर्किटेक्चर. सर्व्हरलेस आर्किटेक्चर म्हणजे काय, की डेव्हलपरला किंवा सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटरला सर्व्हर मॅनेज करायची गरज नसते. क्लाउड प्रोव्हायडर उदाहरणार्थ AWS हे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर हँडल करतो. डेव्हलपर काय करणार, फक्त की कोड लिहितो आणि बिझनेस लॉजिकवर फोकस करतो, की त्याला बिझनेस लॉजिक प्रमाणे किंवा बिझनेस प्रोसेस किंवा फंक्शनॅलिटी प्रमाणे त्याला काय कोडिंग करायचं आहे त्याच्यावर तो पूर्ण फोकस करतो.
आता सर्व्हरलेस आर्किटेक्चर कसं काम करतं, ठीक आहे. उदाहरणार्थ युजर एक आहे, युजरने रिक्वेस्ट केली, ती रिक्वेस्ट API गेटवेला गेली. API गेटवे सुद्धा एक सर्व्हरलेस सर्व्हिस आहे. मग ती API गेटवे एखाद्या लांबडा फंक्शनला एक्झिक्यूट करत असेल, ठीक आहे. आणि लांबडा फंक्शन सुद्धा काय आहे, सर्व्हरलेस सर्व्हिस आहे. आणि त्याच्यानंतर तो लांबडा फंक्शन एखादा DynamoDB डेटाबेसला ॲक्सेस करत असेल किंवा S3ला ॲक्सेस करत असेल, तर DynamoDB आणि S3 सुद्धा काय आहेत, सर्व्हरलेस सर्व्हिसेस आहेत. त्यामुळे काय होतं, इन्फ्रास्ट्रक्चर AWS मॅनेज करतो. तुम्हाला पूर्ण फोकस काय करायचं आहे, डेव्हलपर टीमला किंवा टेक्निकल टीमला बिझनेस प्रोसेसवर, बिझनेस फंक्शनॅलिटीवर. आता आपण एक डायग्राम पाहूया, ठीक आहे. आता काही डायग्राम मध्ये पाहू शकता की एक ऑब्जेक्ट स्टोरेज, समजा उदाहरणार्थ घ्या S3 आहे, ठीक आहे. या S3 मध्ये तुम्हाला एखादा वेबसाईट होस्ट केलेली असेल, ती वेबसाईट त्याच्यामध्ये होस्ट करताना एखादा EC2 सर्व्हर वगैरे वापरला असेल किंवा मल्टिपल EC2 सर्व्हर वापरले असतील, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये ऑथेंटिकेशन ठेवलेलं आहे, युजर ऑथेंटिकेशन आहे, ठीक आहे. आणि जर तो ऑथराइज युजर असेल तरच तो API, लांबडा आणि DynamoDB सारख्याला ॲक्सेस करू शकतो. आता जर तुम्ही हा लेफ्ट हँड साईडचा पार्ट बघितला, API, लांबडा फंक्शन किंवा डेटाबेस, तर इकडे कोणत्याही प्रकारचं फिजिकल सर्व्हर आपण डिप्लॉय केलेलं नाही. आपण काय केलेलं आहे, फक्त आणि फक्त सर्व्हरलेस आपले सर्व्हिसेस वापरले. उदाहरणार्थ API गेटवे, लांबडा फंक्शन, DynamoDB. तरी काय होतं, आपली ही जी कॉस्ट आहे या सर्व्हरची, ही कॉस्ट खूप कमी झालेली आहे, ठीक आहे. आता पुढच्या स्लाइडमध्ये आपण पाहूया की या सर्व्हरलेस आर्किटेक्चरमुळे कोणकोणते फायदे झालेले आहेत. पहिली गोष्ट फायदा आहे, सर्व्हर मॅनेज करावं लागत नाही. जसं आपण ट्रेडिशनलमध्ये बघितलं की फ्रॉम प्रोव्हिजनिंग, ऑपरेटिंग सिस्टम, सिक्युरिटी, मॉनिटरिंग, सर्व ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागायच्या. सर्व्हरलेसमध्ये सर्व सर्व्हर मॅनेजमेंट आपल्याला एलिमिनेट झालेलं आहे आणि ते रिस्पॉन्सिबिलिटी कोणी घेतलेली आहे, AWSनी. त्याच्यानंतर ऑटोमॅटिक स्केलिंग, हे सुद्धा AWS थ्रू हँडल होत आहे. पे ऑनली फॉर युजेस, म्हणजे ज्याप्रमाणे जेवढे सर्व्हिसेस तुम्ही वापरणार त्या सर्व्हिसेस तुम्हाला चार्जेस पे करावे लागणार आहे. त्यामुळे आपलं काय, कॉस्ट रिडक्शन झालेली आहे. हाय अवेलेबिलिटी आणि फास्ट डिप्लॉयमेंट. फास्ट डिप्लॉयमेंट काय की एखादा लांबडा फंक्शन आहे, तर त्या लांबडा फंक्शन मी फक्त बिझनेस लॉजिक किंवा बिझनेस प्रोसेसच लिहिणार आणि ते डिप्लॉय करणार, दॅट्स इझी. जर आपण ट्रेडिशनलचा विचार केला की एखादा ॲप्लिकेशन जर मला डिप्लॉय करायचं असेल तर मला सर्व्हर कॉन्फिगर करावं लागणार, ऑपरेटिंग सिस्टम कॉन्फिगर करावं लागणार, सिक्युरिटी पॅच कॉन्फिगर करावं लागणार, नंतर तो नवीन क्रिएट केलेला सर्व्हर एक्झिस्टिंग कंपनीच्या नेटवर्कमध्ये कॉन्फिगर करावं लागणार. या सर्व गोष्टी खूप लेंदी आहेत. पण AWSच्या सर्व्हरलेस सर्व्हिसेसमध्ये काय होतं आहे, तुम्हाला लांबडा फंक्शन डिप्लॉय करायचे आहे, तुम्ही कोड लिहा आणि डिप्लॉय बटन क्लिक करून इझिली तो डिप्लॉय करू शकतो. आता पाहूया की AWS मध्ये कोणकोणते सर्व्हिसेस सर्व्हरलेस आहेत. पहिला आहे AWS लांबडा फंक्शन, त्याच्यानंतर आहे API गेटवे, थर्ड आहे DynamoDB, हे स्टेप फंक्शन्स, त्याच्यानंतर आहे इव्हेंट ब्रिज, त्याच्यानंतर SNS आहे, त्याच्यानंतर SQs आहे आणि त्याच्यानंतर S3 आहे, ठीक आहे. जर तुम्हाला SNS किंवा SQचे जर अजून जास्त माहिती असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही फाइंड आउट करू शकता. आता रिअल वर्ल्ड एक्झाम्पल घेऊया की तुमचं एखादं ॲप्लिकेशन आहे, जे ॲप्लिकेशन तुम्ही युजरला एखादी इमेज अपलोड करायला अलाव करतात आहे, ठीक आहे. आणि ती इमेज अपलोड केल्यानंतर तुम्हाला अशी फंक्शन हवी आहे की ती जे त्या इमेजचा जो मेटा डेटा आहे तो DynamoDB सारख्या डेटाबेसमध्ये तुम्हाला स्टोअर करायचा आहे. तर अशा कॉम्प्लेक्स फंक्शनॅलिटी तुम्ही इझिली सर्व्हरलेस ॲप्लिकेशनमधनं कशा प्रकारे करू शकता की युजरनी एखादी S3 अपलोड केली, जसं ती S3 अपलोड होणार, तुम्ही एखादा लांबडा फंक्शन ट्रिगर केला असेल याच्या ट्रिगरच्या कॉन्फिगरेशनवर बेसवर, आणि मग ती इमेज प्रोसेस होऊन DynamoDB डेटा मेटा डेटाला स्टोअर होत जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही ते इझिली इंटिग्रेट करू शकता. आता बेस्ट प्रॅक्टिस काय सांगतो की सर्व्हरलेसचे की स्टेटलेस फंक्शन असणार आहे, प्रॉपर मॉनिटरिंग असणार आहे, एरर हँडलिंग असणार आहे आणि सिक्युरिटीच्या बेस्ट प्रॅक्टिसेस फॉलो केल्या पाहिजेत. तर तुम्ही ह्या सर्व्हरलेसच्या ॲप्लिकेशनचा जास्तीत जास्त फायदा वापरू शकता किंवा घेऊ शकता.
तर आशा करतो तुम्हाला सर्व्हरलेस सर्व्हिसेसचा एक ओव्हरव्ह्यू मिळाला असेल. पुढच्या व्हिडिओपासून आपण AWS लांबडाची सिरीज स्टार्ट करतोय, ज्याच्यामध्ये आपण AWS लांबडा इन डेप्थ पाहणार आहोत. कशा प्रकारे AWS लांबडा सर्व्हरलेस सर्व्हिसेसचा आपण फायदा करून घेणार आहोत. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.